हे बायका पोरं सोडान, बोंबलत हिंडान, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाणान, चहा पिऊ नका, दूध हाना, ही सगळी नाटकं आहेत. आजची गवळण जागृती नाही, स्वप्नी नाही, सुसुप्ती नाही आणि तुर्याही नाही. आजची गवळण उन्मनी अवस्थेमध्ये. परमार्थाची स्टेप आहे. परमार्थ गप्पा मारून होत नाही आणि त्यासाठी घेतलेली गवळण, गवळणीला करायची सुरुवात. पण 12व्या अध्यायामध्ये असे गोवे आहे. गोव्यांनी टाकायचा पहिला भाग मी तुम्हाला असा सांगितलाय, आजची गवळण ज्ञानी आहे म्हणजे उच्च कोटीतली आहे. पण 12व्या अध्यायामध्ये अशी ओवी आहे, ओवीनी टाका, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. 12वा अध्याय असं म्हणतो, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान. त्याला त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. पुन्हा उलट फिरा, रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे. परत ते लिंक लागली नाही तर ती लिंक ऐकणाऱ्यांची लिंक तुटली नाही पाहिजे. ओवी सोडायची नाही. ओवी सुटली का मिटलं. ओवी परत ऐका. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान. ही 12व्या अध्यायातली ओवी आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 2-3 ओव्या म्हणतो म्हणजे सोपं जाईल. 10वा अध्याय म्हणतो, आतापर्यंत बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. बायका पोरं सोडाल, बोंबलत हिंडा, खानदानीत देव भेटला नाही. आणि उपवास करणाऱ्याच्या तर 3 पिढ्या देव भेटत नाही. ही उपवास करणारी जी लोक आहेत, ही मनोरुग्ण लोक आहेत. ही चक्रम झालेली लोक आहेत. चक्रम. आठवड्यातून एखादा ठीक आहे, 15 दिवसाला एकादशी ठीक आहे, महिनाभर श्रावण या बापाने धरला होता, महिनाभर आणि लफडे सगळे चालू. काय उपवास? मला जगात एखादा ग्रंथ दाखवा, जगात एखादा ग्रंथ दाखवा की मला उपवास करणाऱ्याला देव भेटला. ओव्या सांगा 2-4 सांगू का? तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी न जावे, तुम्ही स्वधर्मा ते यजावे. 3ऱ्या अध्यायाचं डायरेक्ट म्हणणं आहे, चांगलं वागा हाच देव आहे. आता उलट फिरवतो थोडं. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 5-6 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, गंधात झोपा, पण तुमचं वाटोळच होणार. तुम्ही म्हणाल का 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 पुरावा आहे का? 16व्या अध्यायामध्ये ओव्या डायरेक्ट घ्यायचे आपल्याला. 16व्या अध्यायात नीट ऐका. 16व्या अध्यायात 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्त्या आहेत.
दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण ओव्यांचा अभ्यास जर केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. तुम्ही म्हणाल का? का तर दैवी संपत्तीला संपवण्याची ताकद आसुरी संपत्तीमध्ये आहे. म्हणून व्याजाचा धंदा करणारी माणसं कधी नीट मरत नाहीत. जेवढे जेवढे कोट्याधीश लोक झाले आतापर्यंत एक माणूस अजून घरी मेला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्याच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, नर्स आणि कंपाऊंडर. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो का बिबट्या होता का झुंजला? ते झुंज देत होते. ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. झुंज बिंज काही नाही. 13व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे. ओव्या पटकन घ्या किती बी. 13व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे, माशी फडफडायला जेवढ माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो. वाहिला उद्वेगा करंट लागला का सोपं झालं. चला ओव्या फटाफटा बोलत जातो मी. नीट बस. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं बा म्हणलं ध्यान. त्याला बोलावं नाही तर काहीच कळत नाही. पुढे पुढची ओवी असे, कर्म हाच देव आहे. याच्यावर तुमचं मत काय? जगातले सगळे संत देवाकडे गेलेत. सावता बाबा असे संत आहेत, देव त्यांच्याकडे आले. जगातले सगळे लोक देवाची पूजा करतात, देव तुकोबारायची पूजा करीत होते. हे बायका पोरं सोडान, बोंबलत हिंडान, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, ही सगळी नाटकं आहेत. हा ग्रंथ नाहीये. केला गुरुवार, मार्क्सिस्ट मधले गुरुवार केले, संपले. काही वागण्यात फरक नाही. आता लबाड बोलू नका. 4था गुरुवार तुम्ही गुरुवारी होता, 26 तारखेला. गुरुवार कधी सोडला तुम्ही? संध्याकाळी. 26ला काय होतं माहितीये का? सपला एकादशी होती. मग तू जर एकादशीला गुरुवार सोडी थी, तुझी लक्ष्मी हाय कोणती? बोलून आणली तो ही लक्ष्मी. बरं 4 गुरुवार पैकी तू किती गुरुवार नवऱ्याच्या पाया पडली? हे चाललंय, आंधळ दलित आहे. हा म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देतय. मी म्हणतो देव दे, तू लावी की कुठं? चाललंय. महाराज पाया पडून सांगतो, आत्मज्ञान येत नाही तोपर्यंत परमार्थ होऊ शकत नाही. हे गंधला होऊ शकत नाही. म्हणून एक ओवी आहे, आगा कर्मी जे
होरार. 3 ओव्या फिट झाल्या. आता पुढची ओवी अशी आहे. आता हे जे जगात चाललंय ते कसं आहे पहा. गाईचं वासरू मेलं. गाय काय दूध देत नाही. शेतकऱ्याकडे आयडिया. त्यानं वासरू फाडलं, भुसा भरला आणि गाई पुढे उभं केलं. गायनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्सीलाच चालतो. गावरानला करशील तर एका लातात गडी घरात आणि तांब्या अंगणात. जर्सीला काय नाही. जर्सीला तू जरी प्याला. मग याला एक ओवी आहे. ओवी ऐकत जा. ओवी इतकी सुंदर आहे 3ऱ्या अध्यायात. सत्याचा भोकसा काढिला. काय ओवी आहे. सत्याचा भोकसा काढिला, आत तृणवटा भरिला. सत्याच ते चालतच नाही आपल्याकडे. सत्याचा भोकसा काढला आणि आत तृणवटा भरला. याचा अर्थ असा आहे आतले आतडे बाहेर काढलेत आणि भरलं काय बसा. तसं एवढं जे जग आहे हे फक्त वरून कपड्यानं कडक आहे. आतमध्ये भुसा भरलाय भुसा. पण हीच ओवी 16व्या अध्यायात आहे. ही सांगितली मी, ही 3ऱ्या अध्यायात आहे. सत्याचा भोकसा काढला, आत तृणवटा भरला. पण हीच ओवी 16व्या अध्यायात किती सुंदर आहे. वासराचा उगाना ठेवून या गायी पुढे. वासराचा भोत गायी पुढे ठेवून जो दूध काढतो, माऊली म्हणतात त्याला बुद्धिमान म्हणावं. कसं म्हणावं ऐका. वासरू खोट आहे. वासरू खोट आहे पण पाना खरा आहे. वासरू खोट आहे पण दूध खरं आहे. अरे जग खोट आहे पण संतन ग्रंथ खरे. फलकता आणि याच ओवीला 2-4 ओव्या, 1-2 अजून 2-4 सांगू का घुसू? सांगू का? 2-3 ओव्या सांगतो. याच ओवीला, या भव्य दिव्य सप्त्याला एक ओवी आहे. ऐका. 10वा अध्याय असं म्हणतो, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ते माझी विभूती आहे असं देवाचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं याच्या उलट आहे. पटलं तर हा म्हणा. संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही. पैसा आला ऊत आला, पैसा आला प्याला, पैसा आला मेला. आणि जिथं संपत्ती आहे आणि दयाही आहे त्यांच्या वाढदिवसाचा हा सप्ताह आहे. कुठून आणलंय कुणीकडे पहा. शेळके साहेबांनी आयोजित केलेला हा जो कार्यक्रम आहे त्यांच्याकडे राजसत्ता आहे. पैशाचा तर विषय नाही, त्याला तोटा नाही. दोन्ही आहेत पण मावळातल्या सगळ्या जनतेच्या हृदयात त्यांना जागा आहे. ही त्यांची दया. मावळातला माणूस याच कारण आहे महाराज. मावळाला
अनादी कालाचं एक वैशिष्ट्य आहे. अनादी आजचं नाही, आपण नव्हतं तवाच आहे. काय माहितीये का, मावळ हे तुकोबारायाच्या भजनाने पवित्र झालेली गोष्ट. ज्या मातीत तुकोबारायाचं भजन झालंय त्या मातीत जन्माला येणं भाग्यवान आहे. मावळातलं वृक्ष रामकृष्ण हरी म्हणतो, मावळातला दगड रामकृष्ण हरी म्हणतो. आणि मावळात तयार झालेला शब्द जर कागदावर लिहिला तर त्याला पाणी बोलू शकत नाही. हा पाण्याचा विषय आहे. शब्द मावळातला आहे, तो गाथ्यातला शब्द मावळातला आहे, तो भामचंद्राचा आहे, तो भंडाऱ्याचा आहे, तो घोळवळचा आहे. अभ्यास करा. तो शब्द शब्द नाहीये महाराज. तुकोबारायाचा शब्द शब्द नाहीये. तुकोबारायाचा शब्द ब्रह्म आहे. आम्ही विचार नाही केला अजून. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. हो, विश्वाची आई आहे. आणि ज्ञानेश्वरी लिहिणार बाळ इतकं कोवळं बाळ आहे महाराज, इतकं कोवळं बाळ की ह्या जगात ज्ञानोबाराय असे संत झाले. या विश्वात कुणाचाच आधार नाही. हो, कुणाचाच आधार नाही. न आईचा आधार, न बापाचा आधार, न समाजाचा आधार, न प्रेमाचा शब्द. अरे बाटवलेल्या माधुगरीत माती टाकली, माती, ते कोवळं वाची आई झालं. ज्ञानेश्वरी इतका कोवळा ग्रंथ जगात एकही नाही. हो, एकही नाही. विश्वात नाही. सांगू सगळ्या गण लावणाऱ्यांना, नुसते गण लावणार होतच नाही. तुमच्या पाया पडून सांगतो, ज्ञानेश्वरी वाचणारानं ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा जोरात उचकू नये. हो, पान जोरात उचकू नये. ज्ञानेश्वरी वाचणारानं ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा जोरात उचकू नये. नाही उचकू नये. का माहितीये तुम्हाला? त्या ज्ञानेश्वरीचं पान जोरात का उचकू नये? ते लिहिणार बाळ इतकं कोवळ आहे आणि त्या पानातल्या अक्षरात ज्ञानोबा आहे. मावळातल्या शब्दात तुकोबा आहेत. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये महाराज. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. विश्वाची आई आहे. 2025 ला प्रयोग करा. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा आणि रोज नित्यनेमाने पूजा करा. 2025 ला सुद्धा ज्ञानेश्वरीचा साक्षात्कार आहे. आणि गाथ्याचा शब्द ना शब्द पुढे सांगू. ज्ञानेश्वरीचा अक्षर म्हणजे ब्रह्म आहे. काय शब्द आहे का? शब्द आहे का? ते काय समारोपाचं भाषण आहे? हो, ज्ञानेश्वरीतलं अक्षर म्हणजे ब्रह्म आहे. अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. काय शब्द आहे? आणि तुकोबारायाचा एक शब्द ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड. माऊलीचा शब्द ब्रह्म आहे आणि तुकोबारायाचा शब्द ब्रह्मांड आहे. काय भाषा आहे तुकोबारायाची. वा वा. एकच शब्द ऐका तुकोबारायाचा कसा आहे. अनु रेणू या. अनु रेणू या थोकडा
मला नाही तर नका मारू, तुकोबरायाची कृपा आहेच. म्हणून तर दुसरी टर्म आहे आणि एवढा सप्ताह आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? संतांच्या आशीर्वादाशिवाय आणि आजपासून शेळके साहेबांच्या कार्यक्रमापासून संकल्प करायचा सगळ्या मावळातल्या लोकांनी. 10वीचे जी प्रवचन होतात त्याला ज्ञानेश्वरी आजपासून नदीवर न्यायची नाही. बंद करू नका. मी पिसळलोय जरा 2-3 महिन्यापासून. माल लोकांना आलायक म्हणते, म्हणू द्या. आता माझे 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझं एकच गुण आहे, फक्त खरं बोलणे. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हटलंय, तर 10व्याच्या प्रवचनात ज्ञानेश्वरीचा अपमान आहे. गुंगडीवर ठेवतात लोक ज्ञानेश्वरी. बुक्का लावणारी पागल, हार वळले आणि प्रवचन रंगात आलं आणि झाडाव कावळा दिसला का एखादा टग्या गावात राहतोच, तो देवानं पाठवलंच येतो. ती क्वालिटीच त्याच्यासाठी येते. त्याने लगेच म्हणायचं, बाबा बाबा कावळा आला, आता तुमचं वर का. ही भिकार लोक ही मधली, ती अँकर लोक जी असतात ना, इतकी आघाव. तुम्ही त्यांचे कधी शब्द ऐका, ते गरीबाचं कधी नावच घेणार नाही. गरीबाची त्यांची काय खटकी आहे, मोठ्यालाच मोखंडी घेणार काय. आणि मग याने लगेच म्हणायचं, बाबा आता बाबाचे पैसे गुतेल राहत्या, आता विश्वात न के देवे. ज्ञानेश्वरी कावल्यानं बंद करा, ज्ञानेश्वरी कावल्यानं बंद करा. अरे ज्ञानेश्वरीच्या संपर्कात गेलेल्या रेड्याचं मंदिर झालंय. या विश्वात एक चमत्कार झालाय ज्ञानोबरायाचा. काय चमत्कार आहे माहितीये? देवाची देवळं नाहीत, रेड्याचं देऊळ आहे. आणि ती ज्ञानेश्वरी आपण नदीवर न्यायची, बागलात घालायची, चालले थबाड वाशीत घरी. त्या प्रवचनकाराला ती ओवी पाठ करून यायला लावा. 10व्याला ओव्या तरी काय लागत त्यात, उपजेते नाशे नाशिले आणि शरीरचा तागवे नाशिवंत स्वभावे. लईच अभ्यास केला, तेवी जितेने अवसरे. काय लागत? आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का, नवीन कार्ड छापितात, कार्ड. आणि येड्यांना वाटायचे कीर्तन संपलं. आणि त्या कार्डावर छापितो काय काय, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार आणि समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. आम्ही काय 30 वर्ष खेकडं धरितो का? खेकडं धरले का मी 31 वर्ष नालाय का? अरे काय माणसं आहे मला. या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती तुम्हाला? माळकरी. फॉर्म भरायचा नाही, भोंग बांधायचं नाही, प्रचार करायचा नाही, रस्सा पाजायचा नाही, सभा घ्यायच्या नाही, शेवटपर्यंत ठणठणीत आणि उपाशी नाही. बाकीच्याची किंमत 2.5 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, याची किंमत कावळा शिवेपर्यंत. आता हे एवढे टाळकरी आहेत, काहींनी वर्ष सुद्धा हलवला नाही. कीर्तन झाल्या सुरूपासून तरी फेटा आहेच. वरून शेळके साहेबांकडे जेवण आणि जाताना 1500 आहेच. वर सुद्धा हलवलं नाही, असेच आहेत. तरी 1000ला तर भ्याव नाही. या जगात सगळ्या श्रीमंत माणूस माळकरी आहे आणि या जगात
सगळ्यात मोठा श्रीमंताचा कर्ण वारकरी संप्रदाय आणि त्यासाठी आज घेतलेली गवळण अर्थ नाही, अर्थार्थी नाही, जिज्ञासू नाही, ज्ञानी आहे गवळणीला सुरुवात. अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. हा, आता अभंगाला सुरुवात करायची. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे. नांगाट म्हणजे नांगाट काम आहे आपलं. कीर्तनाला 3 सूचना आहेत. आता मला कीर्तन म्हणजे कॅपॅसिटी नाही माझी. मला व्हायला चिकनगुनिया. मी 6 गोळ्या खाऊन उभा राहतोय. आता 6 खाल्या तेव्हा उभा राहिलो. आता सुटल्यावर 6 खायच्या. पोटासाठी करावं लागतं. रात्री होतो जळगावला, आता आहे इथं. अजून 2 आणायचे. विनोदाचा भाग सोडा, ही कीर्तनं थोडी झोंबतात, पण ती काळाची गरज आहे. आता आपल्याला घुसायचं आहे अभंगात. फक्त 3 सूचना पाळायच्या. 1, आपल्या कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसायचं नाही. तो यायचंच नाही. हा, लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. मी जीव काढायचा आणि तुम्ही सुतक पडल्यावानी बसायचं, जमायचं नाही. कीर्तनाला 2री सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. आणि 3री सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर कणायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटलं, माझा काय संबंध? आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतोय हे तुला सांगितलं कोणी? कीर्तनाला सुरुवात. आता हे सध्या काय झालं, एक फॅशन आलंय. हे पोर येत नाही, यांनी काय करायचं पुढं, ती कीर्तनं लाईव्ह करायची. लाईव्ह कीर्तनाचा तोटा काय झालाय माहिती का माझा? आज ह्या बिचाऱ्यांनी, एवढ्या मावळातल्या साहेब शेळके साहेबाच्या कार्यकर्त्यांनी, परिसरातल्या लोकांनी एवढा मोठा खर्च केला. लाईव्ह कीर्तन केल्यामुळं लोक कीर्तनाला कमी येत्या आणि पडल्या पडल्या घरी ऐकत्या. यांचा होतो धंदा, या बिचाऱ्यांचं काय? ते लाईव्ह केलंच नाही पाहिजे. आणि 2री एक गोष्ट, काही झालं टाका युट्यूबला. कीर्तन जर सतत युट्यूबला टाकली तर आम्ही नवीन भांडवल रोज आणायचं कुठून? एकदा ऐकल्यावर लोक ऐकत नाही. आणि या 10-5 वर्षात असंच झालं. 80% गायक वादकच कीर्तनकार झाले. त्यांना असं वाटायला लागलं की याच्यापेक्षा इकडं माल जास्त आहे. ते नाहीये महाराज. काही माणसं 6-6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसायची नाही. आणि काही माणसं बैल वळीतात, पण काकड्याच्या 9 मालिका पाठ आहेत. तुम्ही माना नाही तर नका मानू, परमार्थ रक्तात असावा लागतो. जसं शेळके साहेबाच्या समाजाची सेवा करणं हे जसं रक्तात आहे. आणि शेळके साहेब मोठे नाहीत, त्यांना संस्कार करणारी आई श्रेष्ठ आहे. त्यांना पालन पोषण करणारे वडील श्रेष्ठ आहेत. आणि त्यांच्यावर सप्रेम करणारा समाज श्रेष्ठ आहे. समाजाचं प्रेम कमावणं एवढं सोपं नाही. अभंगाला झाली सुरुवात. आता फक्त फटाफटा 2च प्रश्न राहतील. आता प्रश्न उत्तर. पहिलं काला सांगतो आणि मग पुढे सरकतो. पहिला प्रश्न आहे, काला का करायचा? कळलं? 1 प्रश्न काय माझा, काला का करायचा? उत्तर तुम्ही बोलायचं पटापटा. मंदिर पूर्ण झालं, कळस, मंदिरावर कळस चढला, कशाचं काम? तुम्ही आजारी आहे का? नाही. मंदिरावर कळस चढला, मंदिराचं काम संपलं. नदी सागराला मिळाली, तिचं वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं, त्याचं जीवन संपलं, असं 18व्या अध्यायाचं म्हणणं. आता आलं बघ ते